त्याचं काही एक्सरा आहे मला कंबर पण दुखते एक साईड माझी तेच साईड हात खाली तो पण हात कधी पडेल वगैरे आठवते दुखलं काय दुखलं इथे पुन्हा दुखली हा पाय नाही दुखत हा पाय दुखतो काही नाही आता नीट आहे तुमच्या मानेमध्ये C45 C56 मध्ये घ्या आणि दोन्ही ठिकाणी खाली सरकून याला कमीत कमी झाले 5 वर्ष याला पण याला हा आणि हा गॅप एकाच वेळेस पडलेला ज्यावेळेस इथल्या दोन्ही ठिकाणच्या डिक्स आहे ते खाली सरकल्या याच्या आधी 6 महिने 12 महिने 2 वर्षाच्या आधी तुम्हाला फक्त मानेमध्ये किंवा कमरामध्ये चमक भरायची किचं भरल्यासारखं उसवण भरल्यासारखं व्हायचं चोळचाळ केली गोळी खाल्ली इंजेक्शन घेतलं तर बरं होऊन जाईल पण आता काय झालं याच्यातलं कार्टिलेज असतं गादी असते फाटून बाहेर आली सरकली ही नस आता ही जी नस असते ही नस ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला आणि हाताला कनेक्ट म्हणून मानेपासून ही 4 किंवा 5 बटन ना मुंग्याचा जड पडता बरेच या हाताला ताकद कमी येते म्हणून ही ही छाती दुखते आणि ही काही दुखत नाही म्हणून हात डोक्यात होला बरं वाटतं खाली सोडलं की कळलं ह्या पिशव्या तुम्ही जास्त झोपता तुम्ही या पिशव्या जड पडणार बरी पडणार मग याला म्हणतो सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस हा झाला पहिला दुसरा इथे L4 मध्ये घ्या इथे पण तसंच वरची खाली सरकली कार्टिलेज फाटून बाहेर आलं मग ही नस ब्लॉक झाली इथून ब्लॉक सुटली कोबा मांडी गुडगा पोटरी आणि टाचेला नसतं नाही म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागतो मग येतो याला म्हणतं सायडिका प्रॉब्लेम आता हे दोन्ही पण एका दिवसात क्लिअर होणार याला 8 ते 10 दिवस लागेल याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात हे सगळं बरं होईल पण जसं एकदा BP डायबिटीज आजार लागला तसं तो मरेपर्यंत असतो तसा मणक्याचा आजार एकदा लागला हाडाचा आजार लागला तो आयुष्यभर असतो आता यांना इकडून पुढे नियम लागला ज्या दिवशी यांनी 15 ते 20 किलोच्या पुढं तुम्ही वजन उचललं हा त्रास तुम्हाला परत येईल किंवा विना बेल्टचं उचललं जर उचलायचं तर ते कमराचं बेल्ट लावून काम करू शकतो पण बिना बेल्टचं नाही पुढचे 3 महिने बेल्ट लावायचं LS बेल्ट कमराचं दुसरं जास्त वाकून काम गुडघ्यावर बसून काम पुढचे 3 महिने जास्त चालणार ही झाली कमरेची नियम दुसरं कमरासाठी पालतो झोपणं 30 डिग्रीत बसणं किंवा झोपणं जाड गादीवर झोपणं किंवा बसणं बंद मोटरसायकलीचा जास्त प्रवास बंद तसंच मानेचा नियम डाव्या कुशीवर झोपणं उशा दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं खांद्या वजन घेणं बंद डाव्या कुशीवर झोपणं बंद उठताना बसताना डावा हात खाली टेकवणं बंद या हाताने 10 किलोच्या पुढे वजन उचलणं बंद पुढचे 3 महिने जर हे नियम तुम्हाला 3 महिने नाही पाळता आले तर पुढचे 30 वर्ष हा आजार बराच होणार उलट वाढत जाईल नियम खूप महत्त्वाचा आहे ट्रीटमेंटपेक्षा फक्त याला 10 सेटिंग करणं महत्त्वाचं आहे 10 ट्रीटमेंट जमेल कंटिन्यू 10 ट्रीटमेंट 15 दिवसात संपतो याचा एक्सरे केला का MRI काहीच नाही केलं हे जे मी जे सांगतोय तुम्हाला MRI मध्ये स्पष्ट दिसेल नाही निघालं तर तुमचे पैसे मी भरणार एवढी गॅरंटी माझी तशी काही गरज पडत नाही खुश होतो बाकीच्या हॉस्पिटलमध्ये MRI केल्याशिवाय पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट कोणीच करत नाही अशी आहे का अशी हाताची बाईकडे 40 किलो वजन आहे का नाही 36 वर डोकं इकडे पाय इकडे माझ्याकडे तर अशी आहे डोकं तिकडे पाय इकडे सगळं पाय डावी साईड डावा कंबळ